हे झाडूची पूजा नेमकी कुठल्या दिवशी करावी? या लक्ष्मीपूजन त्या दिवशी करतात. त्या दिवशी का तर ती अलक्ष्मी निस्सारण पंचांगामध्ये. आता लक्ष्मी पूजनाला एक मुहूर्त आहे, हो. बरोबर? त्या मुहूर्तावर आपण आधी लक्ष्मीची पूजा करायची आणि मग त्यानंतर आपण अलक्ष्मीची पूजा करायची, की त्यामध्ये देखील काही? अगोदर अलक्ष्मी निस्सारण. बर. आता तुम्ही नकळत करत असता बघा, दिवाळी जवळ आली की आपण काय करतो, माळावरती इकडे तिकडे नको असलेल्या गोष्टी टाकून देतो की नाही, घर स्वच्छ करतो की नाही. म्हणजे अलक्ष्मी त्यामुळे आधी निस्सारण अलक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, निस्सारण करायचं आहे. निस्तारण करायचं आहे आणि मग लक्ष्मी पूजन करायचं. घर स्वच्छ करायचं. याच्या मागचं प्रॅक्टिकल हे सगळं आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेलं. आता फक्त मंत्र बिंत्र सांगितल्यामुळे लोकांना वाटतं हे धार्मिक आहे. धार्मिक नाही आहे, हे व्यवहारिक आहे की घर स्वच्छ करा. तुम्ही बघा ना, आपल्या माळ्यावरती अशा काही घरात अनेक गोष्टी असतात खरंय. ज्या वापरत नाही. आता नवीन वस्तूला जागा द्यायची म्हटली, पण हे केवळ घरातल्या वस्तूंबद्दल नाही, मनात सुद्धा आपण सुद्धा बुद्धीचं निस्सारण, जी दुर्बुद्धी असते तिचं निस्सारण करायला पाहिजे आणि बुद्धीचे लक्ष्मीचं पूजन करायला पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा काही विचार असतात, वाईट विचार, त्याचं निस्सारण करायला पाहिजे, ते घालवायला पाहिजेत आणि सुविचार मनामध्ये ठेवायला पाहिजेत. हे प्रॅक्टिकल याचा उपयोग करायला पाहिजे. तो अलक्ष्मीला अगोदर घरातून घालवा.